सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेडच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे यांची तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. बँकेच्या नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाने एकमताने ही निवड केली आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पेंडसे गटातील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. विजयानंतर नव्या संचालक मंडळाची बैठक उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदी सुनील पेंडसे तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा उपनिबंधक तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयात निवडीची अधिकृत घोषणा केली. यावेळी नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी संचालक मंडळातील पुरुषोत्तम उंटा, राजेश पवार, सीए गिरीश बोरगावकर, रवींद्र साळे, संचालिका चंद्रिका चौहान, गौरी आंभकर, डॉक्टर हर्षद डंबळ, सीए आनंद करंदे, सुरेश चिकमाळ, महादेव नावकर, प्रमोद भुतडा, विष्णू मोरे, ॲडव्होकेट मल्लीनाथ शहाबादे, अमित आपटे, चरणसिंग चौहान तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुग्गे उपस्थित होते. नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी तसेच सर्व संचालक मंडळाचा सत्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुग्गे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, देवदत्त पटवर्धन, मकरंद जोशी, सहाय्यक सरव्यवस्थापक रामदास सिद्धधूल, तुकाराम गजभिये, रेश्मा नामदेव आणि मुख्य कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या बँकेच्या निवडणुकीमध्ये 17 संचालक मंडळासाठी मतदान झालं. त्यापैकी सोलापूर शहराचा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये 10 उमेदवार यासाठी 12 जण उभे होते. त्या 12 पैकी 10 जण त्या परिवार पॅनलचे निवडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे सोलापूर शहराच्या बाहेरचा 25 किलोमीटरमधला मतदारसंघ महिला आणि अनुसूचित जाती जमाती या 3 मतदारसंघातून 7 जण हे बिनविरोध निवडून आलेत. काल बँकेचे या निवडणूक निर्वाचन अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संचालक मंडळाची मीटिंग होऊन त्यामध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड झाली. ही निवड बँकेचे आत्ताचे विद्यमान चेअरमन श्री सुनील पेंडसे हेच पुन्हा एकदा नव्याने बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे बँकेचे उपाध्यक्षपदी माळशिरसचे ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी हेही या ठिकाणी बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत. आता बँकेमध्ये निवडणुकी या संदर्भातली अधिकृत घोषणा करण्यासाठी उपजिल्हाधिकारी श्री संतोष कुमार सर देशमुख जे आहेत आपल्या सोलापूरचे उपजिल्हाधिकारी सर हे आत्ता बँकेमध्ये आले होते. त्याचप्रमाणे DDR श्रीयुत किरण गायकवाड साहेब हेही या ठिकाणी आत्ता आले होते. या दोघांनी संचालक मंडळाची निवडणूक मीटिंग घेऊन या पहिल्या मीटिंगमध्ये बँकेचे चेअरमन म्हणून श्री सुनील पेंडसे, व्हाईस चेअरमन म्हणून मिलिंद कुलकर्णी यांची निवड झाल्याची घोषणा यांनी आत्ताच केलेली आहे. मी पुन्हा एकदा या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आलात त्याबद्दल. आणि एकूण शाळा ही जी निवडणूक झाली त्यामध्ये जे संचालक मंडळ निवडून आलेलं आहे त्यामध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमनची आता ओळख करून दिलीच. श्रीयुत राजेश रमेश पवार सोलापूरमध्ये आहेत, उद्योजक आहेत, हे या ठिकाणी आता निवडून आलेले आहेत. श्रीयुत पुरुषोत्तम ज्ञानेश्वर उडता साहेब संचालक म्हणून आता सोलापूरमध्ये निवडून आलेले आहेत. श्रीयुत रवींद्र सखाराम साळे मागच्या बॉडीमध्ये होते, पंढरपूरचे आहेत आणि प्रोफेशन त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, पंढरपूरमध्ये राहतात. सौ चंद्रिका शंभूराव उर्फ चव्हाण भाभी म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. या महिला संचालिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत, सोलापूरमध्ये राहतात. सौ गौरी हेमंत आंबडेकर सामाजिक कार्यकर्त्या, गृहिणी आणि सोलापूर जनता बँकेच्या महिला संचालिका म्हणून निवडून आलेल्या आहेत. डॉक्टर श्री हर्षल राघवेंद्र डंबल धाराशिवचे आहेत, डॉक्टर आहेत आणि स्वतःचे अन्य 2-3 व्यवसाय आहेत, हेही यामध्ये आता नव्याने निवडून आलेले आहेत. श्रीयुत प्रमोद द्वारकादास भुतडा मार्केट यार्डमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे, मागच्या टर्ममध्ये संचालक होते पूर्वीच्या, आता पुन्हा नव्याने निवडून आलेले आहेत. CA श्री आनंद भगवान करवंदे
चार्टर्ड अकाउंटंट आहेत, 40 वर्षापासून ज्येष्ठ CA सोलापूरमध्ये काम करतात. 21 ते 26 या बॉडीमध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंटवरती सर होते, आता संचालक मंडळामध्ये निवडून आलेले आहेत. श्री सुरेश शिवप्पा चिक्काळी उद्योजक आहेत, स्वतःचा व्यवसाय आहे आणि आता संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. श्रीयुत महादेव विठ्ठल नावकर सामाजिक कार्यकर्ते आहेत, प्रशिक्षणामध्ये काम करतात, अधिकारी म्हणून सेवानिवृत्त आहेत, त्या बँकेच्या संचालक मंडळावरती निवडून आले आहेत. श्रीयुत विष्णू संतोष मोंडे मोंडे व्हेकलचं जे दुकान आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचे मालक आहेत, उद्योजक आहेत आणि सोलापूर जनता सहकारी बँकेच्या बोर्डावरती निवडून आलेले आहेत. ॲडव्होकेट श्री मल्लीनाथ गुरुबसप्पा शहाबादे वकिली व्यवसाय आहे, स्वतःचा वकिलीचा व्यवसाय करतात, सोलापूर जनता बँकेच्या ह्याच्यावरती आत्ता पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. बार्शीचे उद्योजक आहेत श्रीयुत अमित माधवराव आपटे, स्वतः उद्योजक आहेत, आत्ता नव्याने या बोर्डावरती निवडून आलेले आहेत. श्रीयुत चरणसिंग व्यंकटसिंग चव्हाण लातूरचे उद्योजक आहेत, स्वतःचे व्यवसाय आहेत आणि आता संचालक मंडळावरती निवडून आलेले आहेत. मी या सर्व नवनिर्वाचित संचालकांचं स्वागत करतो आणि पुढील सूत्र मदन मोरे यांच्याकडे